गावाकडच्या 50 बातम्यांमध्ये आपण सुरुवात करतोय। बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। केडीएमसीच्या 65 इमारतींमधील रहिवासी बेघर होणार नाहीयेत। येत्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार याबद्दलचा निर्णय घेणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलंय। नियमात बदल करून अनेक इमारतींना अधिकृत केलं जाणार आहे। न्यायालयाचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी या माध्यमातून घेतली जाईल। नियमात न बसणाऱ्या इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे, पण नियमात बदल करून अनेक इमारतींना अधिकृत करणार आणि काही इमारतींच्या जागांचं आरक्षण जे ते बदलण्यात येईल। काही इमारतींना रेरा नियमानुसार दंड आकारून अधिकृत करण्यात येईल, तर इतर ज्या इमारती नियमात बसतच नाहीत त्या मात्र तोडल्या जातील। मात्र त्या रहिवाशांना राज्य सरकार दिलासा देणार आहे। मात्र न्यायालयाचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल। बनावट कागदपत्र, रेरा नंबर, फसवणूक करणाऱ्यांवर खटले चालवण्याबाबत ही सरकारने निर्णय घेतलाय। मुंबईत झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलची बैठक घेतलेली होती। बैठकीला आमदार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाधिकारी, केडीएमसी आयुक्त हे सगळेच उपस्थित होते। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय की 65 इमारतींच्या रहिवाशांना दिलासा मिळाला। म्हणजे यातल्या ज्या इमारती नियमित बसतात त्यांच्यासाठी नियमात बदल करून त्यांना नियमात बसवण्यात येईल। त्यांची घरं बाधित झाले, ते रस्त्यावर आले, ते बेघर होत आहेत, अशा लोकांना कुठेतरी संरक्षण देणं हे गरजेचं आहे। माननीय मोदीजी ज्यावेळेस पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमाने प्रत्येकाला घर देण्याचं स्वप्न हे केंद्र शासनाचं आहे, माननीय मोदीजींचा संकल्प आहे। ते संकल्प माननीय फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये सर्वांना घर भेटावं या दृष्टिकोनाने या बैठकीमध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीचा सकारात्मक निर्णय हा दिलेला आहे। माननीय रवींद्रजी चव्हाण या बैठकीला होते, त्यांनीही डोंबिवलीच्या त्या सगळ्या बेघर होणाऱ्या लोकांच्या संदर्भातली भूमिका अतिशय स्पष्ट पद्धतीत मांडली होती। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, न्यूज 18 लोकमत कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतं। अगदी पहिल्या दिवसापासून ही बातमी पुढे आणण्यापासून तर त्याचा पाठपुरावा करण्यापर्यंत आपण समोर होतो। हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट म्हणायचा का? नक्कीच विशाल, हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आहे। त्याचबरोबरीनं हा त्या 7 तरुणांचा आणि त्या इमारतींचा, म्हणजे साई गॅलेक्सी असेल किंवा पंचवटी इमारत, अशा अनेक इमारती आहेत ज्या इमारतींनी या सगळ्या बाबतीमध्ये एक लढा दिला होता आणि हा लढा जो आहे तो घेऊन ते पुढे गेले होते। त्यांना साथ देण्याचं काम, त्याच पद्धतीनं त्यांची जी बाजू आहे, त्यांची खरी बाजू जी आहे, त्या नागरिकांची काही चूक नाहीये, रहिवाशांची काही चूक नाहीये। नियमात कसे बदल केले गेले किंवा रेरा कसे कुठे नंबर त्या ठिकाणी तयार केले, बनावट कागदपत्र तयार केली गेली, जमिनीचे आरक्षण बदलले गेले, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते लोकमतने समोर आणल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांचा आवाज बनून गेले अनेक दिवस जे आहे ते लोकमत हा विषय जो लावून धरला होता। त्यात राज्य सरकारने आज सकारात्मक बैठक घेतली, निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल। यानुसार एक समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना यावर आदेश दिले जाऊ शकतात की ज्या इमारती या नियमांमध्ये काही आवश्यकता काही बदल करून ज्या इमारती आहेत त्या इमारतींना अधिकृत करता येईल। काही इमारती ज्या आहेत त्यांना रेरानुसार दंड ठोठावून त्यांच्याकडून दंड वसूल करून त्या इमारती अधिकृत करता येतील। काही इमारतींच्या जागांवरील आरक्षण बदलून त्या इमारती अधिकृत करता येतील। पण अशा काही इमारती की ज्या पूर्णतः नियमात बसत नाहीत त्या इमारती मध्ये तोडाव्या लागतील, तर त्या इमारती नेमके कोणत्या आहेत हे देखील राज्य सरकार स्पष्ट करेल। त्यासाठी एक समिती स्थापन करून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात आदेश दिले जाणार आहेत। त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या ज्या इमारती तुटतील त्यातील देखील रहिवाशांना दिलासा दिला जाईल। पण तो कशा दिलासा असेल, त्यांचं कुठे पुनर्वसन केलं। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट। कल्याण डोंबिवलीमधील त्या 65 इमारतींमधल्या रहिवाशांना आता दिलासा मिळाला, ते बेघर होणार नाहीयेत। त्यामुळे काही ज्या इमारती आहेत ज्या खरं तर ज्या जमिनीवरती बांधण्यात आल्या त्या जमिनीच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात येईल किंवा काही नियमांमध्ये बदल करून कोणत्या इमारती त्या नियमांमध्ये बसतायत याचा विचार केला जाईल। एक समिती त्याकरता स्थापन करण्यात आली, पण ज्या इमारती नियमांमध्ये बसणार नाही त्यांच्यावरती मात्र तोडक कारवाई जी आहे ती केली जाईल असं कळतंय।